नमस्कार शेतकरी बंधूंनो. राज्यातील काही भागात 17 ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात 17 ते 20 मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता असल्यामुळे रब्बी हंगामातील काढण्याला आलेली पिके तसेच सुरक्षित ठेवून झाकून ठेवावीत असे आवाहन हवामान विभाग आणि कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे. तर राज्यामध्ये 4 दिवस पुढील काही गारपीट सुद्धा होऊ शकते. तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञाकडून मिळालेली आहे. तर 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट तसेच वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. तर याचा संपूर्ण परिणाम विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये नक्कीच पडणार असल्याची माहिती आहे. तर 18 ते 20च्या दरम्यान पुन्हा एकदा परिस्थिती तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने विभागली असून काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.